जय महाराष्ट्र शेतकरी बंधूंनो, काय बा शेती करताना केलीच पाहिजे. कारण वावर आहे तर पावर आहे. पण केव्हा? जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल तेव्हाच. शेतकरी बंधूंनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमो ड्रोन दीदी योजनेविषयी माहिती. या योजनेअंतर्गत अनुदान मर्यादा ही 80% व जास्तीत जास्त 8 लाखापर्यंत आहे. कशासाठी? तर ड्रोन आणि त्या संबंधित उपकरणाच्या खरेदीसाठी. शेतकरी बंधूंनो, जर आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही बरं का. या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत नमो ड्रोन दीदी योजना काय आहे, या योजनेअंतर्गत ड्रोन व त्या संबंधित उपकरणाच्या खरेदीसाठी किती अनुदान मिळतं, तसंच शेतकरी या योजनेचा लाभ कसा मिळवू शकतात, ड्रोन शेतीची गरज याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर चला बघूया ड्रोन दीदी योजना काय आहे. या योजनेअंतर्गत सरकार देशभरातल्या 15,000 महिला बचत गटांना ड्रोन वितरित करणार आहे. या महिला हे ड्रोन शेतकऱ्यांना व शेती कामासाठी भाडेतत्त्वावर देऊ शकणार आहेत. ड्रोनच्या साहाय्यानं खतं, कीटकनाशकाची फवारणी करण्याचं तसेच शेतातल्या वेगवेगळ्या कामासाठी ड्रोनचा वापर कसा करायचा याचं या बचत गटातल्या महिलांना 15 दिवसाचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नमो ड्रोन दीदी योजनेत अनुदान किती मिळणार आहे? या योजनेअंतर्गत ड्रोन व त्या संबंधित उपकरणाच्या खरेदीसाठी एकूण रकमेच्या 80% किंवा जास्तीत जास्त 8 लाख रुपये एवढं अनुदान या योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या योजनेचे लाभार्थी कोण आहे? ड्रोनचा वापर आर्थिकदृष्ट्या जिथं शक्य असेल त्या भागातल्या महिला बचत गटांची आधी निवड केल्या जाईल आणि मग त्या महिला बचत गटांना ड्रोन पुरवले जातील. देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यामधून एकूण 15,000 बचत गटांना ड्रोन पुरवल्या जातील. 2024 ते 2026 या कालावधीत महिलांना ड्रोन पुरवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी 1,261 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. महिला बचत गटातील योग्य सदस्य ज्यांचं वय 18 वर्ष किंवा त्याहून अधिक असेल अशा सदस्यांची 15 दिवसाच्या ड्रोन प्रशिक्षणासाठी निवड केल्या जातील. या ड्रोन पायलटाचं 5 दिवसाचं प्रशिक्षण आणि शेतीच्या कामासाठी खत, कीटकनाशक फवारणी इत्यादी असं 10 दिवसाचं प्रशिक्षण दिलं जाणार असल्याची माहिती आहे. ड्रोन हे कोण्या कामासाठी उपयोगी पडतं? शेतीतील काय काय कामे आपण ड्रोनद्वारे करू शकतो? शेतीमध्ये वापरण्यात येणारे ड्रोन हे 50 ते 60 फूट उंच उडू शकतं आणि 2 किलोमीटर लांब उडू शकतं. या दरम्यान येणाऱ्या प्रत्येक घटकावर ड्रोनच्या साहाय्याने नजर ठेवता येते. तसेच ड्रोनच्या साहाय्याने पेरणीपूर्व किंवा पेरणीनंतर जमिनीचे 3D नकाशे तयार करता येतात. खते द्रव्य स्वरूपात उपलब्ध झालेली आहे, लिक्विड खते उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे ड्रोनच्या साहाय्याने खताची फवारणी करता येते. ड्रोनच्या साहाय्याने पिकावर जिथं किडीचा प्रादुर्भाव असेल तिथं कीटकनाशकाची फवारणी करता येते. ड्रोनवर बसवण्यात आलेल्या सेन्सरद्वारे पिकाचं आरोग्य आणि मातीचे परिस्थितीचं अचूकपणे विश्लेषण करता येते. ड्रोनवरील कॅमेरा आणि सेन्सर याच्या मदतीनं जमिनीवरील कोरड्या भागाचा शोध घेता येतो. त्या क्षेत्रात पाण्याचा पुरवठा केला जातो. यामुळे पाण्याचा अपव्यय सुद्धा टाळला जातो. या संबंधित महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय जर आपल्याला बघायचा असेल तर आपण या वेबसाईटवरती जाऊ शकता. ही वेबसाईट तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही हा शासन निर्णय क्रमांक टाईप करून शासन निर्णय डाउनलोड करू शकता. शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलवरती, लॅपटॉपवरती, पीसीवरती गुगल क्रोम किंवा तुमचं ब्राउझर ओपन केल्यानंतर GR महाराष्ट्र टाईप करायचं आहे. GR महाराष्ट्र टाईप केल्यानंतर या पद्धतीची गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची शासन निर्णयाची साईट दिसेल तुम्हाला.
त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीचं पेज ओपन होईल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून कॉपी केलेला GR क्रमांक इथे पेस्ट करायचा आहे. त्यानंतर कॅप्चा एंटर करायचा आहे. कॅप्चा एंटर केल्यानंतर शोधा यावरती क्लिक करायचं आहे. शोधा यावरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीने नमो ड्रोन दीदी या केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणीचा GR इथे तुम्हाला दिसेल. याचा तुम्हाला PDF जो आहे डाउनलोडचा त्यावरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर ओके करायचा आहे आणि अशा पद्धतीने हा नमो ड्रोन दीदी योजनेचा GR ओपन होईल. अधिक माहिती तुम्ही या GR मध्ये बघू शकता. कोण्या डिपार्टमेंटला संपर्क करायचा आहे, काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता. असेच शेती संबंधित व्हिडिओ पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.